आज ना मी तुम्हाला एक छोटीशीच गोष्ट सांगणार आहे. एकदा ना एक गाढवांचा कळप असतो. अगदीच उन्हाळ असाच रस्त्यावरती फिरणारा. आणि एक दिवशी अचानक त्यांच्यामध्ये एक माणसाने वापरून सोडलेला गाढव येतो. म्हातारा झालेला असतो, पण तो असा माणसाने त्याचा वापर संपल्यानंतर, त्याची गरज संपल्यानंतर त्याला सोडून दिलेला असतो. असा एक गाढव येतो. आता ह्या उन्हाळ भटक्या गाढवांमध्ये हा माणसाकडून शिकून आलेला गाढव म्हणून आपसुकच त्या गाढवांमध्ये याची थोडीशी क्रेज वाढते. लोकांना तो शहाणा वाटू लागतो त्या गाढवांना, आणि ते गाढव म्हणजे त्याचा सल्ला घेऊ लागतात प्रत्येक गोष्टीत. एकदा असं होतं की हे जे गाढव असतात यांच्यामध्ये एका खाण्याच्या वाट्यावरून किंवा याच्यावरून त्यांच्यामध्ये चुरस लागते अचानक. आणि ही चुरस लागल्यानंतर हे जे गाढव असतात सगळे हे एकमेकांशी अगदीच हेकेखोरपणे वागू लागतात. त्यांना एकमेकांना म्हणजे मुबलक खाणं असतं तरीही ते एकमेकांना लाथा मारू लागतात, भांडणं करू लागतात. यांच्यातलाच एक जो दुसरा गाढव असतो, उन्हाळ भटका सुटलेलाच असाच, पण तोही म्हातारा असतो. तो ही सगळी गोष्ट लांबून पाहत असतो. सगळं झाल्यावरती सगळे हे गाढव, खाणं कुणालाच मिळत नाही, सगळ्याची नासधूस होऊन जाते आणि हे गाढव सगळे उपाशीच राहतात. मग एक विचारमंथन करतात हे सगळे गाढव मिळून. तर त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे त्या जो माणसाळलेला गाढव असतो त्याच्याकडे न जाता हे त्यांच्या जुन्या लीडरकडे जातात गाढवांच्या. आणि तो गाढवांचा जो हे असतो म्होरक्या, जुना गाढव, तो म्हणतो की ही सगळी परिस्थिती आत्तापर्यंत आपल्यावरती नव्हती आली, पण आत्ताच का आली? तर सगळे म्हणतात का आली असेल, कारण हा गाढव माणसाच्यातून आला आपल्याकडे. आणि माणूस बनू नका रे, गाढव राहा, ते आपल्यासाठी चांगलं आहे असं सांगतो. ही सहज छोटीशी अशी गोष्ट आहे, पण ऐकल्यानंतर विचार करायला एवढं प्रवृत्त होतो की गाढवसुद्धा माणूस बनू नको सांगतो. आणि आपण अजून आपल्या स्वार्थी बुद्धीला, आपल्या लोभीपणाला किती अजून कवटाळून धरणार आहोत की अगदी पशुसुद्धा त्यांची पशुता कायम धरून आपल्याला गाढवसुद्धा म्हणजे त्यांच्या लेवललासुद्धा बसवायला तयार नाही आहेत. खरंच थोडा विचार तर ह्याच्यावरती आपण करायला पाहिजेच ना. स्वार्थीपणा टाळायला हवा. थोडा आपल्याकडून जितकं होईल तितकं आपण लोकांसाठी केलं पाहिजे. आपण समाजाचं, देशाचं काही देणं लागतो, आपण काहीतरी सगळ्यांसाठी केलंही पाहिजे, याचाही विचार करा. गुड नाईट.